फेल गेलेल्या प्लॅनमुळे. तुझा प्लॅन फेल गेला, पॉप्युलरिटी कमी झाली माझी, आणि त्या इंद्रायणीला उगाच सिंपथी मिळाली गावातल्या लोकांची. झालं नाही काय फायदा झाला? हे जुनं पुराण असं उकरून काढून काही फायदा झाला ना? तुमचा फायदा ना आमचा फायदा. लोकांच्या मेमरीचं काय? लोकांची मेमरी ते पिक्चर मधल्या हिरो आणि शॉर्ट टर्म असती. शॉर्ट टर्म ऐका माझं, आता जोर मारून विठूची वाडी आपलीशी करून टाकू. एखादी पदयात्रा करून टाकू. चला लगेच. आत्ता? लगेच आता. मला हॉस्पिटलला जायचंय, डॉक्टर आहे मी. आम्ही कधी म्हणलं तुम्ही कंपाऊंडर आहेत म्हणून? म्हणलं का? मान्य आहे तुम्ही डॉक्टरच आहात, पण निवडणुकीला पण उभे आहेत नाही का? मग त्यासाठी काय करावं लागेल? कनेक्ट वाढवावं लागेल. अहो ते अधोक्षज महाराज बघा, गावातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर त्यांचं नाव आहे. तुमचं आहे का ना? काय माहित? तेच तर माहित करून घ्यायचं का नाही आपल्याला गोपाराव? तेच माहित करून घ्यायचंय. आणि त्याचसाठी हे पदयात्रा, प्रचार सभा, लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणं हे करावं लागतंय. नाहीतर अधोक्षज महाराज आहेतच आपली पिसं काढायला आणि आपलं डिपॉझिट. माझ्या समोर तो अधोक्षज काहीच करू शकणार नाही. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळपासूनच डोर टू डोर व्हिजिटचा कार्यक्रम सेट करा आणि मग बघा कोणाची हवा होती ते. डॉक्टर येता घरा, तोची दिवाळी दसरा, आणि विरोधकांना म्हणावं सरपंच पद विसरा. वा, चांगलंय. बर चल, मी येतो. हॉस्पिटलला जायचंय, पेशंट्स वाट बघत असतील. आता होणार खरी लढाई सुरू. विठुराया, ती श्रीकला आली आहे ना, तेव्हापासून माझं मन थारेवरच नाहीये बघ. मुंबईला जाऊन आपल्या शाळेचं काम झालं याचा आनंद मानू की त्या श्रीकलामुळे होणाऱ्या माझ्या कुचंबनेचं दुःख मानू मला कळतच नाहीये. आणि विचार जरी केला ना तर डोक्याचा फुगा होतोय. अरे मी तिला काही बोलायला गेले की आदूला, व्यंकू महाराजांना, नारायणी ताईला, काकींना माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा, पण काय करू रे? श्रीकला मला सरळ मुलगी वाटत नाहीये. हे मी घरच्यांना कसं पटवून देऊ बरं? मी तिला काही बोलायला गेले तर काकींना, व्यंकू महाराजांना, आदूला, नारायणी ताईला माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा. काय करू रे? सगळं गणितच बिघडलंय विठुराया. ती समोर जरी आली ना डोकं दुखायला लागतं माझं, चिडचिड होते माझी. काय करू रे मी? मी सांगतो काय ते. विठुरायाला म्हणाव की आपल्या शाळेसाठीची इमारत लवकर उभी राहू दे. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो सगळं ऐकतो ना तुझं. हे पण नक्कीच ऐकेल. हो ऐकेल ना. ना ऐकून कुठे जाणार आहे? आणि अजून एक, माझं जर नवीन बिल्डर सोबत बोलणं झालं, तो ना आपल्याला शाळेसाठीच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देणार आहे सगळ्या. आणि तो शिष्य बिरवा खरवाला नाही का, तो आपल्या शाळेसाठी अर्ध्या किमतीत दरवाजाने खिडक्या देणार आहे. मायो विठुरायाच पावला म्हणायचं. हो मग आता फक्त लवकरात लवकर शाळेचं काम सुरू करून दे. इसी बात पर तोंड गोड कर लो. हे घ्या सरबत, श्रीकला स्पेशल आहे. ती आपल्या स्वयंपाकघरात आली होती. म्हणजे ती आपल्या घरातली नाहीये ना. असं बाहेरच्या लोकांनी आपल्या घरी येऊन काम करणं बरं वाटत नाही. ताई, तू ना सगळी कामं मला सांगत जा, मी करत जाईन. पण असं बाहेरच्यांनी आपल्या घरात काम केलेलं मला नाही आवडत आहे.
आणि पाहुण्यांना इतकं काम करायला लावू नये ना. अगं इंदू, ती आपलं घर म्हणून करते. आणि जेव्हा तुम्ही मुंबईला गेला होतात तेव्हा किती काम केलं तिने माहितीये का? खूप मदत झाली तिची. तिच्या हाताला फार छान चव आहे आणि पटापट काम करते. तिने घरात स्वयंपाक केला. हो ग, काल तर तिने इतके सुंदर बटाटे वडे केले होते. वा वा, मस्त. आणि थालीपीठ, क्या बात आहे, एक नंबर. हो ना, आज सकाळचा चुच्चा आपण किती मुम्मस्त झाला होता. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांगा, तुमची मुंबई ट्रिप कशी झाली? सुपर. मला ना तुमच्या राजा राणीच्या जोडीचं फार कौतुक वाटतं बघा. एकमेकांना साथ देत आपल्या गावासाठी, घरासाठी किती झटता तुम्ही. मला फार कौतुक वाटतं आणि अभिमान पण वाटतो. मी ना खूप भाग्यवान आहे की मला असा भाऊ आणि अशी भाऊजाई मिळाली ती. आई, अगं श्रीकला ताई बोलवतीये. अगं बाई, श्रीकला एकटीच काम करते किचन मध्ये. मी येते हा. ताई, मी पण येते ना. मला काकींसाठी काढा करायचा आहे. मी येते. अगं श्रीकलाने केला सुद्धा. तू आराम कर. मुंबईवर आलीयस, थकलीयस, आराम कर. श्रीकला आहे ना आणि मदतीला माझ्यासाठी. तू आराम कर. काकी, ह्या तांब्यात तुमच्यासाठी उकळून थंड केलेलं पाणी ठेवलंय हा, आणि या थर्मासमध्ये तुम्हाला आवडतो तसा काढा केलाय. आणि हे घ्या, तुमच्या औषधांचं टाइम टेबल गोपाळला विचारूनच केलंय. महाराज, प्लीज चेक करा की हा टाइम टेबल फॉलो करतायत की नाही ते. आणि हो, ही जेवणा आधीची आणि ही जेवणानंतर. श्रीकला, अगं बाळा, किती करशील माझ्यासाठी? बस. मी जरी तुम्हाला काकी म्हणत असले ना, तरी आईच्या जागीच मानते तुम्हाला. पुण्यवान आहेत बघ तुझे आई वडील, कारण त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली. आता फक्त बाबा आहेत. बरं, मी येऊ? खूप उशीर झालाय ना. मी फोन करते हा. श्रीकला, अगं आता आमच्या सोबत 2 घास खाऊनच घरी जा. सो स्वीट ऑफ यू. पण मी रात्रीचं जेवत नाही. मी उद्या येते ना, चालेल? बर. चलो, बाय बाय. काकी, एक विचारू का? अगं विचार की. मी इथे सतत येण्याने काही त्रास तर नाही होते ना तुम्हाला? श्रीकला, अगं काय बोलतीयस तू? असं अजिबात नाही. उलट मी तर म्हणते तू इथे कायमचीच येऊन राहा. नाही, तिची खूप धावपळ होते ना सारखी, म्हणून. ऍक्च्युली आवडलं असतं मला, ऑनेस्टली. पण माझी आजी एकटी असते ना घरी, म्हणून मला जावं लागेल. येऊ मी? सावकाश जा. हो, बाय बाय. बाय महाराज. सावकाश जा. श्रीकला अगदी आपल्या इंदूसारखी आहे नाही? गोड, मनमिळाऊ, जिथे जाते तिथे माणसं जोडते, खूप माया लावते त्यांना.
आहो श्रीकला मला गोपाळसाठी अतिशय योग्य वाटते. म्हणजे बघा ना, शिकलेली आहे, संस्कारी आहे, दिसायला सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनमिळावू आहे अपूर. अगदी दिग्रसकरांच्या घराण्याला सून म्हणून शोभेल अशी. तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं गोपाळला पण ती पसंत आहे. तुम्हाला काय वाटतं? अगदी माझ्या मनातलं बोलतीयस बघ तू शकुंतला. फार गोड आणि चांगली मुलगी आहे. गोपाळसाठी अतिशय योग्य आहे. बघ तू एकदा बोल गोपाळशी. त्याच्या मनात काय आहे एकदा तूच जाणून घे. बोलून बघते. श्रीकला गोपाळ दिग्रसकर लवकरच. विठू पंढरपूरकर. विठू विठू विठू. नक्की विठूच होता ना, की मलाच भास झाला बाई. नाही, हा विठू पंढरपूरकरच आहे. विठू.